नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मी पण मस्त आहे. आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की वीकली आपल्या स्किनचं जे स्किन रुटीन आहे ते आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्किनला हायड्रेटिंग राहण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी लागतात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे एवढा टाईम नसतो की आपण पार्लरमध्ये जाऊन ह्या सर्व गोष्टी वीकली करू शकतो. बरं, तर वीकली आपण करू शकत नाही, पण आपली स्किन जी आहे ती म्हणजे आपण अशी पण ठेवू शकत नाही. त्यासाठी एकदम बजेट फ्रेंडली अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. आता सगळ्यात अफोर्डेबल प्राईसमध्ये ना तुम्हाला हिमालयाचे हे मास्क भेटतील, जे कोणत्याही मेडिकलमध्ये, शॉपमध्ये वगैरे तुम्हाला भेटतील. तर सर्वप्रथम जो आहे ना, तो आपण स्क्रब यूज करायचा आहे आणि स्क्रब नंतर जे आहे, तर आपण ड्रायवाला हा पॅक लावायचा आहे आणि नंतर हा पील ऑफ मास्क लावायचा आहे. आता ह्याचे युजेस काय आहेत आणि कशासाठी लावायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता हा जो आहे ना, हा वॉलनटचा आहे, फेस स्क्रब आहे. तर हा ब्लॅक हेडसाठी एकदम ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स यांच्यासाठी अत्यंत चांगला आहे. त्यामुळे हा कसा यूज करायचा ते मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा मी स्पंजने बघू शकता चेहरा छान पुसून घेते. जर तुम्ही स्पंजने पुसणार नसाल तर तुम्ही चेहरा वॉश देखील करू शकता. नंतर हातावर मी एवढा स्क्रब घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा आवश्यक आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता. तर सर्वप्रथम आपण स्क्रब लावून घेऊया अशा पद्धतीने. आता स्क्रब लावण्याच्या पद्धती आहेत. आपण घरी करतो म्हटल्यानंतर आपण काय करतो माहितीये का, एकदम घेऊन एकदम हर्षली आहे ना, चेहऱ्यावर खूप रगडतो. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, इथे इथे जे आहेत ना ते पिंपल्स जे आहेत ते जास्त वाढतात. आणि ज्यांना हिते पिंपल्स येतात ना, ते आपल्याला जर केसांमध्ये डॅन्ड्रफ वगैरे असतील तर त्याच्यामुळे त्या प्रॉब्लेम जास्त होतो. तर बघूया आता स्क्रब कसा करायचा आहे. तर तुम्ही मंथली क्लीनअप तर ठेवाच पार्लरमध्ये वगैरे जाऊन, पण त्याचबरोबर तुम्ही वीकली अशा पद्धतीने करू शकता. तर ह्या एरियामध्ये आपला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड जास्त असतात. त्यामुळे हा एरिया आपण क्लीन करायला विसरायचा नाहीये आणि एकदम स्लोली मसाज करायचा, जास्त घासून घासून करायचं नाहीये. तर हा स्क्रब जो आहे ना, हा फक्त तुम्हाला 10 रुपयामध्ये कुठेही अवेलेबल होईल. ते बघू शकता मध्ये मध्ये मी पाण्याचा हात घेते आणि नंतर स्क्रब करते. कारण खूप जर ड्राय झाला स्क्रब तर तुमच्या चेहऱ्याला त्याचं घासल्यामुळे लाल होऊ शकतो किंवा आग होऊ शकते. साधारण 5 ते 10 मिनिटं तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. तर ह्या एरियामध्ये पण आहे ना आपल्याला व्हाईट हेड्सचं प्रमाण जास्त असतं. तर अशा पद्धतीने मी स्क्रब केलेला आहे. तुम्ही आता चेहरा धुवू शकता, नाहीतर मी जसं सांगितलं तसं तुम्ही क्लीन देखील करू शकता स्पंजने. तर अगोदरच्या चेहऱ्यामध्ये ना आत्ताच्या चेहऱ्यामध्ये तुम्ही फरक बघू शकता. तर अशा पद्धतीने मी चेहरा क्लीन करून घेतलेला आहे. आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती तुम्हाला मी मगाशी सांगितलं. आपल्याला हिमालयाचा हा ड्रायवालाचा मास्क आहे तर लावायचा आहे. तर हा केसर फेस पॅक म्हणून आहे. तर हा आता आपण लावून घ्यायचा आहे. तर हा आता आपण पॅक लावूया. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही 2 वेळा पण यूज करू शकता. आता माझ्याकडे ब्रश आहे, पण आपल्या प्रत्येकाकडे ब्रश नसतो मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला हातानेच लावून दाखवते.
तर अशा पद्धतीनं आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही हा डोळ्याला देखील लावू शकता, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. जास्त डोळ्यात घालू नका, कारण हा असा पॅच आहे ना, हा जास्त काळा पडतो आपला आणि इथे डार्क सर्कल असतात. तर बघू शकता अशा पद्धतीने हा पॅक लावलेला आहे. साधारण आपल्याला वाळेपर्यंत, म्हणजे साधारण 5 ते 10 मिनटं आपल्याला हा पॅक ठेवायचा आहे. तुम्ही 15 मिनटं देखील ठेवू शकता. तर ह्याच्यावर तुम्ही ना हा जो मास्क लावलाय त्याच्यावर तुम्ही डॉक्टर रॅशेलचा हा वाला मास्क देखील लावू शकता. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही कोणताही मास्क न लावता जर तुम्हाला खूप स्ट्रेस असेल किंवा चांगलं वाटत नसेल किंवा चेहरा असा एकदम डल झालाय किंवा तुम्ही थकलाय, ताण आलाय, तर अशा वेळेस तुम्ही हा मास्क एकदा लावून बघा. खूप फ्रेश वाटतं आणि फक्त हा 50 रुपयाला भेटतो. ह्याच्यावर खरं MRP 75 आहे, पण तुम्हाला 50 पर्यंत पण हा भेटू शकतो काही ठिकाणी. तर हा मास्क काय करायचा आहे, फक्त तुम्हाला ओपन करायचं आहे. याच्यामध्ये सिरम असतं आणि ते चेहऱ्यावर ठेवायचं आहे. साधारण 15-20 मिनिटं ठेवले तरी चालतात आणि जास्तीत जास्त तुम्ही 1-1.5 तास ठेवला तरी ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा हा मास्क ट्राय करून बघा आणि ह्याच्याने झोप देखील शांत लागते आणि मस्त वाटतं. तर आपला जो पॅक आहे तो छान असा सुकलेला आहे, हाताला वगैरे लागत नाहीये. तर आता हा पॅक देखील आपल्याला काय करायचं आहे, पुसून घ्यायचा. तर हा पॅक आपण पुसून घ्यायचा. आणि ह्या पॅकमुळे ना आपला चेहरा जो आहे एकदम स्मूथ होतो. म्हणजे बघू शकता किती सॉफ्ट वाटायला लागला आता चेहरा. तर हा पील ऑफ मास्क आहे, हा यूज करणार आहे आपण आता. हा देखील आपल्याला असंच लावायचं आहे. फक्त काय करायचं आहे, पील ऑफ मास्क लावताना काय काळजी घ्यायची माहिती आहे का, आपली जी केस आहेत ना, आयब्रोची, डोक्याची, त्या केसांपासून थोडंसं ह्याला लांब ठेवायचं आहे. नाहीतर ते केस कधी कधी निघू शकतात आणि त्याचा त्रास पण होतो निघताना. आणि पील ऑफ मास्क जो आहे तो शक्यतो तुम्ही असा पातळ लावू नका, एकदम जाडसर लावा, नाहीतर लवकर निघत नाही. बघू शकता मी आयब्रोच्या इथून आहे ना, साईटून साईटून घेते आणि वरती जी आपल्या डोक्याची केस आहेत त्याच्यापासून पण आपल्याला साईटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हा मास्क लावलेला आहे. मला जा म्हणजे ह्याला माझ्या व्हिडिओला कमेंट येते की लिप्सची केअर आपण कसं करायचं. तर हा जो आहे त्या लिप स्क्रब आहे, तर तुम्ही कोणताही लिप स्क्रब यूज करू शकता. तर ह्याच्याने काय होतं माहिती आहे का, आपले जे होठ आहेत ना काळे पडलेले असतात किंवा आपले होटांना चिरा पडलेले असतात, ते कवर करण्यासाठी हा स्क्रब खूप बेस्ट आहे. आणि हा बीटरूटचा स्क्रब आहे, तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावर. तर लिंक म्हणून टाईप करा, तुम्हाला मी ह्याची लिंक पाठवेन. तर होटांवर फक्त ते लावायचे
अशा पद्धतीने आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. आता हे स्क्रब केल्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. आणि हा पॅक तर आपला सुकतोयच. तर हेअरसाठी काय करू शकतो, तर हेअरसाठी मी आत्ता जे यूज करते ते मम्माअर्थचं हेअर ग्रोथ ऑइल आहे, रोजमेरीच आहे आणि विथ ह्याच्यामध्ये मेथीदाणा आणि रोजमेरी आहे. तर ह्याच्यामध्ये ना जे आपले केस रिपेअर होण्याबरोबरच केसांची ग्रोथ जी आहे ती वाढण्यासाठी देखील भरपूर सारे फायदे आहेत. तर मी आत्ता हे अलीकडे यूज करायला लागलेले आहे. त्याचबरोबर आणखीन 1-2 हेअर प्रोडक्ट आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. पण आता तरी सध्याला तुम्ही हे यूज करू शकता. ह्याचे पण जे यूज केल्यानंतरचे फायदे आहेत ते खूप छान आहेत. आणि त्याचबरोबर आता हा मास्क सुकल्यानंतर डेली यूजसाठी आपण भरपूर सारे म्हणजे मॉइश्चरायझर असतील, सन प्रोटेक्शन क्रीम असेल किंवा सिरम असेल ते यूज करतो. तर मी फेससाठी प्लिक्सचं सिरम, प्लिक्सचं मॉइश्चरायझर हे यूज करते. तर म्हणजे तसं कॉस्टली आहे पण खूप दिवस जातं आणि 7 डेचं त्यांचं ॲक्ने रिडक्शनचं आहे, म्हणजे की 7 दिवसामध्ये तुमचं ते ॲक्ने जे आहे ते कव्हर होतील. तर तुम्ही देखील हे यूज करून बघू शकता. आणि खरंच ह्यांचं जे गॉवा फ्लेवरचं आहे ते स्किन ब्राईटनिंगसाठी बेस्ट आहे. जामूनचं जे आहे ते ॲक्नेसाठी बेस्ट आहे. तर तुम्ही देखील यूज करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटलं. आणि दुसरं म्हणजे फेससाठी कोणतंही तुम्ही टोनर यूज करू शकता. तर हे जे टोनर आहे ते जर आयुर्वेदिकमध्येच आहे आणि मला खूप आवडले, कारण ह्या टोनरमुळे जे आहे ना आपली स्किन ड्राय पडत नाही. कोणतंही तुम्ही फेसवॉश वापरा, नाहीतर साबण वापरा, त्याच्यावर टोनर जर मारला ना तर तुमची स्किन जी आहे ती ड्राय पडणार नाही. आता हा जो पॅक लावलेला आहे त्या सुकल्यानंतर आपण काढणार आहोत आणि नंतर हे मी तुम्हाला कसं यूज करायचं ते देखील दाखवणार आहे. तर बघू शकता आपलं पॅक जे आहे ते सुकायला लागलेलं आहे. तर हा आता आपण रिमूव्ह करूया. कोणत्याही एका साईडने तुम्ही सुरू करू शकता. तर बघू शकता अगोदरच्या चेहऱ्यामध्ये आणि आताच्या चेहऱ्यामध्ये किती फरक वाटतोय. पूर्ण असा फ्रेश चेहरा दिसायला लागला आणि मगाशी किती डलनेस होता बघू शकता आणि आता कसा दिसतोय चेहरा. तर तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला मी जसं की सांगितलं लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.